अल्बम डिझायनिंग आणि फोटोग्राफर म्हणजे अल्बम डिझायनर, अल्बम प्रिंटर आणि फोटोग्राफर ह्यांच्यामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीचा एक गॅप असा वाटतो? पहिली तर गोष्ट की अल्बम डिझायनरला वेगळं अस्तित्व आहे हे फोटोग्राफरला समजायला 10 वर्ष गेले. 2012-13 म्हणजे मी जेव्हा सगळं सुरू केलं 10-11 मध्ये तोपर्यंत जसा एक हेल्पर असतो ना, फोटो म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये, मग ड्रायव्हर शेजारी बसणारा एक असतो किंवा कुठल्याही फील्डमध्ये असेल, डॉक्टरच्या हाताखाली असिस्टंट असतो. त्या पद्धतीने डिझायनरला बघितलं जायचं, की माझा स्टुडिओ आहे आणि इथे फोटोशॉपवर काम करण्यासाठी एखादा मुलगा मी ठेवलेला आहे. तर एक हेल्परच्या पेक्षा जास्त त्याची व्हॅल्यू नव्हती. कालांतराने ह्या गोष्टी चेंज होत गेल्या, की जर मी काढलेला फोटो आहे आणि त्याला योग्य न्याय द्यायचा आहे, तर त्याच्यासाठी एक चांगला आर्टिस्ट आपल्याकडे पाहिजेल, एक डिझायनर पाहिजेल आणि मग हे गोष्टी निर्माण होत गेल्या. म्हणजे तुम्ही बघितलं 10 वर्षापूर्वी कुठले डिझाइन हाऊस अस्तित्वात होते? 2012, 13, 14, 15 ची गोष्ट केली. हे सगळ्या नंतरच्या गोष्टी आल्या. म्हणजे जेव्हा मी हे सगळं सुरू केलं, तर मलाही कळलं, की याच्यात खूप मोठं चॅलेंजेस होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा फोटोग्राफरला ही गोष्ट मान्य करावी लागेल, की मी जे फोटो काढतोय, त्याला योग्य न्याय देण्याचं काम माझा डिझायनर करतोय, तर त्याची ही व्हॅल्यू आहे. आणि ही गोष्ट मान्य झाल्यानंतर त्या दोघांमधलं कम्युनिकेशन वाढेल आणि जेव्हा कम्युनिकेशन वाढेल, तेव्हा आउटपुट सुधारेल. सो आत्ता मला असं वाटतंय ह्या दोघांमध्ये जो गॅप आहे, तो कम्युनिकेशनचा आहे. डिझायनर आणि फोटोग्राफरमधला. कारण की ज्या पार्टीला ज्या गोष्टी अपेक्षित आहेत, त्या फोटोग्राफरलाच माहिती असतात. त्या डिझायनरपर्यंत पोहोचत नाही. जेव्हा हे कम्युनिकेशन निर्माण होईल, की पार्टी अशी आहे, मेंटॅलिटी अशी आहे, अल्बम अशा पद्धतीचा पाहिजे, त्याच्यासाठी मी ही कॉस्ट मोजेल आणि एवढ्या वेळेत तुला कंप्लीट करून द्यायचं आहे. तेव्हा ही प्रोसेस सोपी होईल आणि त्याच्यानंतर प्रिंटर, ज्या फोटो अल्बम लॅब्स आहेत आणि यांच्याबरोबर तर फार कमी संवाद होतो. संवाद फक्त एवढाच होतो, की मी सकाळी अल्बम टाकतोय, मला संध्याकाळी प्रिंट पाहिजेल आहे. एक छोटासा विचार जर आपण केला, तर तिथे 50% काम मशीनवर होत असलं, तरी 50% काम अजूनही महाराष्ट्र काय देशभरातल्या कुठल्याही लॅबमध्ये हँडमेड होतं. कव्हर पॅड बसवण्यापासून कलर करेक्शन करण्यापासून प्रिंट, लॅमिनेशन, विंडो कट इथपर्यंतच्या गोष्टी होऊ शकतात मशीनवर. परंतु हे जर 50% काम आहे, त्याला योग्य वेळ दिला गेला, योग्य किंमत दिली गेली, तर योग्य आउटपुट भेटेल. परंतु याचं वेगळ्या पद्धतीने कमर्शियलायझेशन होतंय आणि ज्या सगळ्या पद्धतीने हे आपण बघतोय, याच्यामध्ये हा कधीच विचार केला जात नाही, फोटोग्राफी फील्डमध्ये असणाऱ्या व्यक्तींचा, की जे पुढे जी कॉस्ट ज्या 10 वर्षापूर्वी होत्या, त्या आत्ता नसू शकतात आहे. तुम्ही एक स्कूटी घ्यायला गेला, 25,000 ची स्कूटी होती जेव्हा ती लॉन्च झाली. आज ती 1,25,000 च्या पुढे जाते. सो आपण जेव्हा अल्बम प्रिंटिंगला सुरुवात केली ती 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, तेव्हा 100-125 चा रेट होता. आणि आता तो रेट काय हे तुम्ही बघायचं. आणि प्राइसिंग सगळ्या गोष्टींच्या वाढल्यात आहे. सो जेव्हा लॅब तुम्हाला निवडायची असेल, फक्त प्राइसिंग न बघता क्वालिटी आणि पूर्ण प्रोसेस ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. आणि परत तेच आहे, की मला असं वाटतं तिथेही कम्युनिकेशनचा खूप मोठा गॅप पडतो. प्रोसेसच माहिती नाहीये, की मी फोटोज दिल्यानंतर त्यांचं होतं काय पुढे? त्या कुठल्या प्रोसेसमधून तो तयार होऊन माझ्याकडे येतो, त्याच्यामध्ये काय बारकावे असले पाहिजे. जेव्हा प्रोसेस माहिती होईल, तेव्हा तुम्हाला कळेल एक्झॅक्ट कुठे बार्गेनिंग करायचंय, कुठे करायचं नाहीये. आणि ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा अलाइन होतील, तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने फोटोग्राफरने काढलेल्या फोटोंना योग्य पद्धतीने प्रेझेंट करता येईल कस्टमरसमोर आणि त्याची योग्य व्हॅल्यू मार्केटमधून तुम्हाला मिळू शकते.